भंडारा जिल्ह्यातील नदीखोऱ्यात उन्हाळी धान्य रोवणीला प्रारंभ झाला असून संपूर्ण फेब्रुवारी महिना महिला मजुरांना काम मिळालेले आहे। पाणी टंचाईचा हिशेब करिता शेतकऱ्यांना शक्य तितक्या शेतात धान्य लागवडीचा निर्णय घेतला आहे। तर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये उन्हाळी धान्याचा हंगाम जोरात आला आहे। त्यामुळे रोवणीकरिता महिला मजुरांची तीव्र टंचाई या भागामध्ये जाणवत आहे। किमान 20 दिवस हा हंगाम राहणार असून शेतकऱ्यांचं अख्खं कुटुंब शेतात राबत आहे। स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतून शेतकरी किमान 2 एकरापर्यंत उन्हाळी धान्य लावण्याचं नियोजन करतो। मात्र भूजल टंचाई व वीज समस्येचा विचार करत या वर्षाला कमी हेक्टरमध्येच धान्याचा हंगाम धरला आहे। ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरू असून 90% शेती आजही ट्रॅक्टरच्या आधारावर कसली जात आहे। ट्रॅक्टर शेतीला वरदानच ठरला आहे। तर झटपटच्या काळामध्ये वेळेची व पैशाची बचत या ट्रॅक्टरमुळे शक्य झाली आहे। रोवाला आला आहोत आणि खूप आमच्या गावामध्ये रोवणी चालू आहेत उन्हाळी। आमच्या परिसरामध्ये खूप आम्ही बाहेर गावून आलो आहोत आणि खूप ठिकाणी आम्हाला आणखी जायचे आहे। आमच्या गावात खूप रोवणे आहेत। कधीपासून सुरू झाले उन्हाळी रोवणी? 8-10 दिवस झाले आहेत रोवणे चालू आहेत आणि खूप आहे, आणखी 1 महिना रोवणी होतील।